विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण कंबाईन पूर्व 2022 मॅथ्सचा क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये डिस्कस करूयात. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचं शेकडा प्रमाण हे आपल्याला पुढील वर्तुळखंडात दिलेलं आहे, या पाय चार्ट मध्ये दिलंय. आता प्रवाशांची एकूण संख्या 8500 आहे, तर एस एम आणि एल यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या किती आहे, ऑन एन ॲव्हरेज प्रवासी संख्या किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करायचं, एस पाहणार. एस किती आहे, 24 आहे. एल किती आहे, 15 आणि एम किती आहे, 24, 15 आणि 20 यांची सरासरी काढायची आपल्याला. एस आहे 24, एल 15 आणि एम 20. आता यांची सरासरी किती, म्हणजेच 24 प्लस 20 प्लस 15 भागिले 3. सरासरी म्हणजे एकूण संख्या ची बेरीज भागिले एकूण संख्या. आता इथं जर पाहिलं आपण तर 59 भागिले 3. आता नेमकं परीक्षेत इथंच लक्ष द्यायचं आपल्याला. इथं आपण अप्रॉक्सिमेशन टेक्निकचा वापर करायचा, कारण मला कॅल्क्युलेशनचा टाइम सेव्ह करायचा आहे. इथं जर मी 59 भागिले 3 हे टक्के करत गेलो तर माझं उत्तर हे फ्रॅक्शन मध्ये जातं, पॉइंट मध्ये जातं. परत 8500 चे तेवढे उत्तर काढायला पुन्हा माझा वेळ एक्झाम मध्ये वाया जातो. मग मी काय करणार, याला अप्रॉक्सिमेशन 59 च्या ऐवजी 60 जर घेतलं तर 60 भागिले 3 म्हणजे 20%. पण प्रत्यक्षात माझं उत्तर हे 60% पेक्षा ह्या 20% पेक्षा कमी असणार आहे, कारण इथं 59 होतं. मग मी 20% काढणार. 8500 चे 20% टक्के काढणं म्हणजे 2 0 कट करून गुणाकार करणं, ते आलं 1700. पण मला उत्तर हे 20% पेक्षा कमी, 1700 पेक्षा कमी असलेला ऑप्शन आपण निवडणार. आणि 1700 पेक्षा कमी असलेला ऑप्शन कुठला होता, एकच होता, तो होता इथं आपला जवळचा 1672. 1672 ला टिक करून आपण पुढे जाणार. आणि हेही कसं, मी 1% जास्त घेतलाय. 1%, मग आता लॉजिकली कसं विचार करायचं, इथं आपण 59चं 60 होतं. 1% म्हणजे 2 0 कमी करणं, म्हणजे 1% म्हणजे 85. पण सरासरीसाठी मी 1/3 कमी करणार. आता मी 84 जरी घेतलं भागिले 3 केलं तर मी 28 कमी करणार. म्हणजे याच्यातून मी जर 28 कमी केलं, 1700 मधून 28 कमी केलं तर माझं उत्तर किती येतं, 1672. ही अप्रॉक्सिमेशन टेक्निक काय करायची, एक्झाम मध्ये वापरायची. एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. आता 36 खेळाडू कबड्डी खेळतात, आपण त्याला ए म्हणू. 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, त्याला बी म्हणणार. आणि 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळतात, ए इंटरसेक्शन बी. मग आता आपल्याला कमीत कमी एक खेळ खेळणाऱ्यांची संख्या कशी भेटेल, ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. आता इथं आपण एच घेणार. ए किती आहे, 36 प्लस बी आहे 48 मायनस दोन्ही इंटरसेक्शन 12. आता ह्याला आपण सॉल्व केल्यानंतर हे भेटलं आपल्याला 72. काय केलं आपण, 48 मधून 12 गेले, 36 आणि 36 72. याचा अर्थ 72 हे खेळाडू कमीत कमी एक खेळ खेळतात. किती पैकी, 80 पैकी. आता आपल्याला काय विचारलंय, तर किती टक्के खेळाडू कबड्डी व अथवा क्रिकेट खेळत नाहीत, टक्के विचारलंय. किती खेळाडू नाही विचारलं, किती टक्के खेळाडू. आता जर बघितलं आपण तर 80 वजा 72 बरोबर 8 खेळाडू हे कोणताही खेळ खेळत नाहीत. पण टक्केवारीमध्ये पाहिजे तर 8 खेळाडू किती पैकी, 80 पैकी 8. 80 पैकी 8 गुणिले 100. 8 कॅन्सल झालं, म्हणजेच 10% खेळाडू हे कोणताही खेळ खेळत नाहीत. एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्याचा ए बी सी डी तुकड्या 4 तुकड्या. खाली दिलेल्या तक्त्यात 6माही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दिलाय. आता इथं निकाल काय दिलाय, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालेले विद्यार्थी. ए तुकडीमध्ये 24 होते, बी मध्ये 25, 15, 17. आता 6माही परीक्षेत
फेल पण वार्षिक परीक्षेत पास. वार्षिक परीक्षेत पास झाले. सहामाहीला फेल पण वार्षिकला पास झालेल्यांची संख्या 14, 13, 18, 18. आता हे सहामाहीमध्ये पास पण वार्षिकमध्ये फेल ती संख्या आहे 8, 17, 11, 15. आणि दोन्ही परीक्षा म्हणजे सहामाही आणि वार्षिक ह्या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी 64, 55, 46 आणि 70. विचारलंय तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आता पहा, तो वार्षिक परीक्षा पास झाला पाहिजे म्हणजेच मला हा आणि हा हे पासिंग आहेत. वार्षिकचे हे दोघ जण पासिंग आहेत. वार्षिकचे पास 1355, वार्षिकचे पास 1846, वार्षिक पास 1870. किती पैकी? टोटल पैकी. किती पैकी? टोटल पैकी. आता आपण टोटल काढूयात ह्यांची. आता ए तुकडीमध्ये किती पास आहेत बघा. 4 आणि 4 8, 6 आणि 1 7, 78 आहेत. ए तुकडीमध्ये किती आहेत? 78 पास आहेत. किती पैकी? आपण यांची बेरीज करू. 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 8 20 ला 0, हातचे आले 2, 6 7 8 9 10 11, 110 पैकी 110 पैकी 78 आहेत. आता बी तुकडीमध्ये किती पास आहेत बघूयात. ह्या बी तुकडीमध्ये 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, 68 पास आहेत. किती पैकी? 7 आणि 3 10, 5 आणि 5 10 आणि 10 20 ला 0, हातच्या आल्या 2, 5 आणि 2 7 8 9 10 11, 110 पैकी. आता आपल्याला काय होतं मग आता सायमल्टेनियसली आपल्याला क्वेश्चन काय होता, कोणत्या तुकडीत प्रमाण सर्वात जास्त आहे असा क्वेश्चन होता की नाही. मग इथं 110 पैकी 68, 110 पैकी 78 म्हणजे बी ऑप्शन इथं आपण पाहता क्षणीच बाद करणार. इथं माझं एक कॅल्क्युलेशन काय झालं, सेव्ह झालं की बीचं पर्सेंटेज काढायचं कॅल्क्युलेशन आपल्याला आता गरज नाही. आता सी मध्ये किती पास झाले बघूयात आपण. ओके, 6 8 आणि 6 14 ला 4, हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 1 6, 64 पास झाले. सी मध्ये 64 पास झाले. किती पैकी 64 पास झाले आपण काढूयात. 6 आणि 1 7, 7 आणि 8 15 आणि 5 20 ला 0, हातच्या आले 2, 4 आणि 2 6 7 8 9, 90 पैकी 64 पास झाले. आता डी मध्ये किती पास झालेत? 8 आणि 88 पास झालेत. डी मध्ये 88 पास झाले. किती पैकी? 8 आणि 7 15 आणि 5 20 ला 0, हातच्या आले 2, 7 आणि 2 9 10 11 12, 120 पैकी. आता मला पर्सेंटेज काढावं लागणार. आता मला बी तर कॅन्सल झाला. आता पर्सेंटेज काढण्यासाठी गुणिले 100. पर्सेंटेज साठी काय करतो आपण? गुणिले 100. पर्सेंटेज साठी गुणिले 100. मग आता ए तुकडीमध्ये किती आले आपला? हा 0 0 कटला. 780 भागिले 11, 11 सती 77, एक भाग नाही भाग बसला शून्याचा 0, 11 99. ए तुकडीमध्ये आले 70.9%. 70.9% प्रमाण आहे. आता बी मध्ये किती? सी मध्ये बी तर कॅन्सल झाला होता कारण बी मध्ये 110 पैकी कमी होता म्हणजे तो ए पेक्षा कमी असणार आहे म्हणून आपण बी ऑलरेडी कॅन्सल केला. आता सी मध्ये किती होते? तर 640 भागिले 9, 9 7 63, 0 9 1 9, 1.919, 71.1% हा सी मध्ये होता. आता डी मध्ये प्रमाण किती होतं बघूयात आपण. हा 0 0 कट होणार. 880 भागिले 12, 12 सत्ती 84, 4 0 12 36, 4 म्हणजे 73.3. डी मध्ये होतं 73.3. म्हणजे कोणत्या तुकडीत प्रमाण जास्त आहे म्हणजे पर्सेंटेज जास्त आहे तर डी मध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे 73.3%. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? आता पहा, 2 खांबातील अंतर हे 50 मीटर आहे. आता याचा अर्थ जर मला 3 खांब असतील तर मी अंतर किती म्हणणार सांगा बरं. 50 50 100. 3 खांब असतील
तर अंतर 100. 2 खांब असतील अंतर 50. 4 खांब असतील तर 4 खांब असतील तर अंतर 150. बरोबर आहे. 5 खांब असतील तर अंतर 200. ह्याचा अर्थ अंतर मी कसं करतोय, तर एक खांब मायनस करून 50 न गुणतोय. कारण सुरुवातीचा 1 किंवा शेवटचा 1 खांब हा माझा एक्स्ट्राच जातोय. मग मी अंतर कसं काढणार? मला माहिती आहे 2 खांबातील अंतर 50. ह्याच्यातून 1 मायनस केला 1 गुणिले 50. ह्याच्यातून 1 मायनस केला 2 गुणिले 50. ह्याच्यातून 1 मायनस केला 3 गुणिले 50. 4 गुणिले 50. मग मला तसं एकूण अंतर भेटेल. अंतर किती असेल? मला खांबाच्या संख्येतून 1 मायनस करून मी 50 न गुणणार. म्हणजेच 5600 गुणिले 50. हे आलं माझं मीटर आलं. हे आलं मीटर. आणि मला माहिती आहे की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता हे किलोमीटर मध्ये करण्यासाठी याला आपल्याला 1000 न भागितलं तर हे होईल किलोमीटर मध्ये. आता आपण बघूयात. हे 2 0 आणि 1 0, 3 0 कट झाले. 6 ला 0, 5 5 25 आणि 3 28. अंतर झालं 280 किलोमीटर. आणि वेग डिस्टन्स मला भेटलं. आणि वेग किती आहे? स्पीड वेग आहे 40 किलोमीटर पर आवर आहे. आता 40च्या स्पीडनं 280 किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागलेत असं विचारलंय. सिंपल. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. 280 भागिले 40. 4 7 28. लागणारा वेळ असणार आहे 7 तास. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. जेव्हा संख्या ह्या सारख्याच पटीत वाढत असतात, इन द फॉर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतात, अंकगणितीय श्रेणीमध्ये असतात, तेव्हा त्यांची सरासरी म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 हीच ह्या सगळ्यांची सरासरी असते. मग आता मला ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 100 म्हणजेच मला संख्या असणार आहे 2 आणि हे 96. 2 अधिक 96 भागिले 2 म्हणजेच 98 भागिले 2 म्हणजेच सरासरी किती आली आपली? 49. आता इथं काय बघा, बिटवीन आहे. बिटवीन याचा अर्थ काय होतो की 1 आणि 97 ला काउंट करायचं नाही. पण इथं काय होतं, इथं काही जण असं 1 अधिक 97 भागिले 2, 98 भागिले 2 उत्तर 49 काढतात. इथं हे ओके झालं, कारण इथं ह्या ॲडिशन ही सेमच येत होती. पण जेव्हा जेव्हा आपण बिटवीन म्हणतो तेव्हा याचा अर्थ हा आणि हा सोडून असतो. हा आणि हा सोडून असतो. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल? आता ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्म ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर ट्रेन ओलांडत असते. आता ट्रेनला किती अंतर ओलांडायचंय? 200 मीटर स्वतःची लांबी आहे आणि 250 मीटर स्वतःची लांबी आहे आणि 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे 250 अधिक 250 500 मीटर तिला अंतर क्रॉस करायचं आहे. पण कोणत्या वेगानं क्रॉस करायचंय? 45 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी आपल्याला 36 सेकंदाचा रूल वापरायचा आहे, जो आपण प्रबोधन बॅच मध्ये आपण याच पद्धतीच्या टेक्निकचा वापर करत असतो. हा 45 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय? 450 मीटर 36 सेकंद. 450 मीटर 36 सेकंद. 500 मीटरला किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार येईल. 500 गुणिले 36 भागिले 450 झालं. गणित संपलं. 0 0 कट होणार. 9 न भाग जाईल. 9 5 45. 9 चोक 36. 5 10 10 गुणिले 4. 40 सेकंदाचा वेळ लागणार आहे. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. गोपालची खरेदीची किंमत 2014 असेल तर रवीची खरेदीची किंमत किती? रवीची खरेदीची किंमत आपण किती करूयात? एक्स मानू. आता हा सक्सेसिव्ह डिस्काउंट किंवा सक्सेसिव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट डिक्रीज यासारखाच प्रकार आहे. आपण रवीची खरेदीची किंमत एक्स घेतली. आपण बेस मेथड वापरणार. 6% नफ्याने विकली.
100ची वस्तू 106 ला विकेल. आता सुधीरने तीच वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. 100ची वस्तू 95 ला विकेल आणि येणारी किंमत ही गोपालची खरेदीची किंमत असणार आहे आणि गोपालची खरेदीची किंमत आहे 2014. आपल्याला रवीची किंमत काढायची आहे जी होती x. आता x बरोबर आपण करणार 2014 भागिले म्हणजे उलटून गुणिले 95/100 हा होईल 100 भागिले 95 आणि हा होईल 100 भागिले 106 आणि आपल्याला x ची किंमत किती भेटली 2000. म्हणजे रवीची खरेदीची किंमत किती होती 2000 होती. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो तर त्याचा प्रवासाचा एकूण सरासरी वेग किती. जेव्हा डिस्टन्स सेम असतं आणि स्पीड बदलतो तेव्हा सरासरी वेग आपण 2xy डिवायडेड बाय x प्लस y या सूत्राचा वापर करून काढतो आणि 2 गुणिले जाताना स्पीड किती होता 4 येताना किती होता 6 डिवायडेड बाय 4 प्लस 6 म्हणजेच आपण ह्याला सॉल्व्ह करणार 4 दुनी 8 8 संग 48 भागिले 10 48 भागिले 10 म्हणजेच सरासरी वेग भेटला आपल्याला 4.8 किमी प्रति तास. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. याला आपण सिंपल वापरतो फॉर्म्युला xy डिवायडेड बाय x मायनस y. पण x हा y पेक्षा व्हॅल्यू ग्रेटर असते. आता इथं कोणती व्हॅल्यू x येईल हा x येईल आणि हा काय येईल y येईल. म्हणजे गुणाकार दोघाचा गुणाकार भागिले दोघातील फरक. म्हणजेच थोडक्यात 20 गुणिले 15 गुणाकार भागिले फरक यांच्यातला फरक किती आला 5. आपण 5 न भाग जाईल 5 त्रिक 15 20 त्रिक 60 लागणारे दिवस किती असतील 60 दिवस असतील. थँक्यू.